विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं बोलते तारेमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आपण गप्पा मारतोय पूजा सावंत हिच्याशी। पूजा, मला एक विचारायचं की तुला हाय हिल्सची खूप म्हणजे सॅन्डल्सची खूप आवड आहे, पण पूजा तुला खरंच गरज आहे का? म्हणजे तू ऑलरेडी इतकी उंच आहेस आणि त्यात तू हाय हिल्स घालून जातेस, नक्की तुला शिव्या पडत असणार आहेत। बस आता तूच बोलायचं बाकी होतं, बाकी सगळ्यांनी बोलून झालंय। ॲक्च्युली मला हाय हिल्स प्रचंड आवडतात आणि माझ्याकडे असे खूप मोठे मोठे असे हाय हिल्स आहेत आणि मी जेव्हा ते घालून बाहेर पडते तेव्हा मला शिव्याच पडतात। तुला हिल्स घालायची काय गरज आहे? तुला मला काय कॉम्प्लेक्स द्यायचा आहे का? पण मला खरंच आवड आहे, ह्याला काही वेगळं रिझन नाही आहे। सो मला त्यांना एवढंच सांगायचं, म्हणजे मी त्यांना जनरली हे रिझन देते की जेव्हा आपण फ्लॅट्स घालतो तेव्हा आपण कसेही चालतो, पण जेव्हा तुम्ही हिल्स घालता तेव्हा तुम्ही स्वतःला सांभाळत चालता, त्यामुळे चालण्यात एक ग्रेस येते। असे वेगवेगळे रिझन्स मी देत असते त्यांना। पण तो एक भाग आहे। मी एक सौंदर्य स्पर्धा केली होती तेव्हा मला तेव्हा मी पहिल्यांदा हिल्स घातले खरं तर, त्याच्यावर रॅम्प वॉक केला वगैरे वगैरे। सो तेव्हा मला कळलं की एक ग्रेस येते खरंच चालण्यात। आय नो थोड्या आरोग्याच्या तक्रारी होतात, पण मी ते सलग नाही वापरत, फक्त पार्टीसाठी किंवा शूटला तर मला कोणी घालूच देत नाही हिल्स। मी कंपल्सरी तेवढा उंच हिरो नाही अजून आपल्याकडे, त्यामुळे फक्त पार्टीमध्ये मी हिल्सची हौस भागते। आणि त्याच्यानंतर आरोग्याच्या तक्रारी पण त्याने होऊ शकतात, मी नाही असं म्हणत नाही, त्यामुळे तेवढ्यापुरती आवड बस। तू आत्ता एका सौंदर्य स्पर्धेचा इथे उल्लेख केला, श्रावण क्वीन जिंकली होतीस तू आणि त्याच्यानंतर तुझ्या या फिल्मी करिअरला सुरुवात झाली। तर तू स्पर्धा केलेली आहेस, त्या प्रकारची सौंदर्य स्पर्धा, फिल्म केल्यास, पण तुला काही नाटकाकडे वळायचं किंवा नाटक करायचं अशी काही इच्छा आहे इन फ्युचर? इच्छा डेफिनेटली आहे, पण नाटक करणं म्हणजे फक्त नाटक करणं नसतं, तर त्या नाटकाला 2-3 महिन्याच्या तालमी असतात। नाटक बसल्यानंतर पुढचे सगळे प्रयोग असतात। सो व्यवस्थित वेळ काढावा लागतो नाटकासाठी, आणि जर तो वेळ आपण नाही काढला, नाटक करता करता इतर फिल्म्स वगैरे 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 करत आपण केलं, तर ते नाटकाला कुठेतरी पूर्ण वेळ न दिल्यासारखं असतं, ते मला नाही आवडणार। सो जेव्हा माझ्याकडे भरपूर वेळ असेल आणि खूप चांगलं नाटक आलं तर मला करायला नक्की आवडेल। तुझं ड्रीम रोल काय आहे? आणि इन फ्युचर म्हणजे प्राणीमित्राचं तर आपलं दोघींचं आपण ठरवलं की ते आपल्याला करायचं आहे म्हणून, पण त्या व्यतिरिक्त तुला अजून कोणता अशा पद्धतीचा रोल करायचा आहे जो तुला तुझं ड्रीम रोल आहे? असे बरेचसे रोल आहेत, कारण का आत्ता कुठे करिअर खूप छान सुरू झालं आहे, बरेचसे रोल मला करायचे आहेत, पण एक असा रोल करायचा आहे ज्यामध्ये डान्सला प्राधान्य दिलं गेलं आहे, पण फक्त डान्स नाही तर त्यात अभिनयही आला। म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर ताल ही जी फिल्म आहे ऐश्वर्या रायची, त्यात तिला अभिनयाला पण वाव आहे आणि तिने नृत्यही तितकंच छान केलं आहे। देवदास वी कॅन से। सो अशा काही फिल्म्स ज्यामध्ये डान्स आणि अभिनय दोघांनाही प्राधान्य दिलं गेलं आहे, असं काहीतरी करायचं आता। आणि इतक्या वेगवेगळ्या डिरेक्टर्ससोबत तू काम केलं आहेस, गजेंद्र अहिरे असू देत किंवा त्याच्या आधीचेही काही डिरेक्टर्स, तर याच्यामध्ये कोण फेवरेट आहेत तुझे किंवा कुणासोबत काम करताना जास्त मजा आली? म्हणजे गजेंद्र सरांबरोबरची तर आम्ही ऐकली, पण या व्यतिरिक्त सुद्धा कोणत्या डिरेक्टरसोबत तुझं जास्त चांगली केमिस्ट्री जुळली आहे? सगळ्यांसोबतच खरं तर, आणि मजा तर मी सगळ्यांसोबतच केली। आमचे पोस्टर बॉयचे जे दिग्दर्शक आहेत समीर जोशी, त्यांच्यासोबतही मजा केली। झकासच्या वेळेस अंकुश सर डिरेक्ट करत होते, त्यांच्यासोबतही खूप मजा आली, कारण का सोबत सई होती, अमृता, पुष्कर श्रोत्री, संजय खापरे, ती पण एक मस्त टीम होती। सो असा एक फेवरेट असा नाही म्हणू शकत, हे सगळेच फेवरेट आहेत, कारण काय सगळ्यांकडून मला काही ना काहीतरी शिकायला मिळालं आहे। बरं, तू मराठी तारका सुद्धा करतेस आणि खूप साऱ्या तारका तुम्ही ज्या सगळ्या आपल्या प्रेक्षकांच्या फेवरेट आहेत त्या एकत्र येऊन धमाल करता, खूप छान छान डान्स परफॉर्मन्स देतात। तो अनुभव कसा असतो लाईव्ह ऑडियन्ससमोर लाईव्ह परफॉर्मन्स करणं, आणि किती नशा चढते ती आणि कसा एन्जॉय करते तू तुझा डान्स त्यावेळेला? तू करेक्ट शब्द आता वापरल्यास, ती नशाच आहे। आणि मला आठवतं मराठी तारकाचा 50वा शो होता, 50वा का 100वा शो होता, तेव्हा रेखा आली होती आणि रेखाचंच गाणं मला दिलं होतं, दिल चीज क्या है। आणि केवढी मोठी गोष्ट आहे गं ही, म्हणजे रेखा समोर बसली आहे आणि तिच्या गाण्यावर तुम्ही परफॉर्म करताय। आणि मला अजूनही आठवतं, मी विंगेत उभी होते आणि रेखाची एंट्री झाली नव्हती, अजून रेखा आली नव्हती आणि माझी एंट्री होती, इतक्यात रेखा येऊन बसली आणि मला असं झालं की आत्ता कुठे जाऊ मी, आत्ता मला नाही जायचंय स्टेजवर, आता मला जायचंय परत मागे, इतकं तिचं ते तेज बघून झालं होतं। पण स्टेजवर गेल्यानंतर आपण हे सगळं जेवढं आपण टेन्शन विंगेत असतो, विंगेमध्ये असताना टेन्शन असतं, तेवढं स्टेजवर गेल्यावर ते
जातं आणि परफॉर्मन्स खूप छान झाला. खरंच नशा होती तो परफॉर्मन्स करताना, कारण का खुद्द रेखा समोर होती, तिचं गाणं मी परफॉर्म करत होते. तिच्याकडूनही कॉम्प्लिमेंट मिळाली मला आणि म्हटलं येस, तू जिंकलेस आता. क्या बात आहे. चक्क रेखाकडनं कॉम्प्लिमेंट मिळवणं खरंच साधी गोष्ट नाही आहे, कारण त्यांचाच परफॉर्मन्स त्यांच्यासमोर प्रेझेंट करून नंतर ते मिळवणं खरंच ही खास गोष्ट आहे. आणि एकूणच हा जो तुझा प्रवास चालू आहे आता, अभिनय म्हण, डान्स म्हण, तर पुढचे काय काय प्रोजेक्ट्स तुझे येत आहेत आणि पूजा सावंत आम्हाला कोणकोणत्या फिल्ममध्ये पाहायला मिळणार आहे? ह्यानंतर साटलोटा नावाची एक फिल्म येते, श्रावणी देवधर यांनी दिग्दर्शित केला आहे तो चित्रपट. निळकंठ मास्तर गजेंद्र हिरे यांचा. त्याच्यानंतर दगडी चाळ येते, चंद्रकांत कणसे यांची फिल्म आहे ती. आणि काही प्रोजेक्ट्स आता फ्लोअरवर आहेत, ते जसे रिलीज होतील, ते जसे बनतील ते प्रेक्षकांना कळेलच. बरं, मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे तुला, की तुझी हाईट पाहता तुला कधी असं सांगितलं नाही कोणी स्पोर्ट्समध्ये जा, किंवा तुला स्वतःला नाही वाटलं आपण उत्तम क्रीडापटू वगैरे होऊ शकतो? हां, मी शाळेत असताना बरेचसे मिळाले आहेत प्राइजेस मला स्पोर्ट्समध्ये, रनिंगमध्ये म्हणा, सायकलिंगमध्ये म्हणा. सो सगळ्यातच होते मी शाळेत असताना, कल्चरलमध्ये पण होते मी, स्पोर्ट्समध्ये पण होते. पण आत्ता कुठे ग, आत्ता शूटिंगमध्ये कुठे पळत बसू ना सगळीकडे. सो आवड आहे, स्पोर्ट्सची नक्कीच आवड आहे. पूजा, आज तू बोलते तारेमध्ये आलीस आणि आमच्यासोबत एवढ्या दिलखुलास गप्पा मारल्यास त्याबद्दल खरंच मनापासून आभार. थँक्यू गौरी. खरंच ही माझी दुसरी वेळ आहे बोलते तारेमध्ये यायची आणि आय विश की माझ्या प्रत्येक फिल्मसाठी आणि तुझ्यासाठी मला स्पेशली इथे येता यावं आणि छान छान गप्पा मारता याव्या. थँक्स अ लॉट. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, सगळ्या आगामी मराठी फिल्मसाठी आणि एकूणच तुझ्या प्रवासासाठी आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. पूजाशी आज आपण दिलखुलास गप्पा मारल्या. अशाच गप्पा इतरही मराठी सेलिब्रिटींसोबत मारणार आहोत याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बोलते तारे.